लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा नगरपंचायत अंतर्गत अपूर्ण कामं आणि ठेकेदारांविरोधात लोकप्रतिनिधींचं निवेदन। नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठेकेदारांच्या अपूर्ण कामांबाबत प्रशासनाचं लक्ष वेधले आणि स्पष्ट केले की प्रभाग क्रमांक 12, 15 व 17 मधील मंजूर कामांच्या अपूर्णतेमुळे आणि निकृष्ट दर्जामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी राम कन्स्ट्रक्शन्स, अवंतिका कन्स्ट्रक्शन आणि रेडियन्स इलेक्ट्रिकल्स या ठेकेदारांविरोधात नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। सदर निवेदनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की प्रभाग क्रमांक 15 व 17 मध्ये कम्युनिटी हॉल बांधण्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। तसेच शहरातील भगवा चौक ते SSVPS कॉलेजपर्यंत जॉगिंग ट्रॅक अपूर्ण आहे। BK देसले नगर परिसरातील भुयारी गटारीचे काम निकृष्ट झाल्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। सोलर लाईटसाठी घेतलेला ठेका देखील योग्य प्रकारे पूर्ण झाला नाही। ठेकेदारांनी स्वतः काम न करता लाभार्थी ठेकेदारांमार्फत काम पूर्ण केले असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आलाय। अवंतिका कन्स्ट्रक्शनद्वारे सिद्धार्थ नगरमध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचं काम कार्यादेशानुसार सुरू व्हायला हवे होते, मात्र अजूनही काम सुरू झाले नाही आणि पैसे घेतले गेले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। निवेदनात म्हटलंय की या ठेकेदारांना नव्या कामांसाठी परवानगी देऊ नये, तसेच त्यांना काळ्या यादीत ठेवावे। नवीन मंजूर कामासाठी दुसरे ठेकेदार नियुक्त करून दर्जेदार कामं करून घेतली जावी असंही नमूद केलं आहे। नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी आणि नगरसेवकांनी या ठेकेदारांच्या अपूर्ण कामाबाबत प्रशासनाचं लक्ष वेधले। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की प्रभाग क्रमांक 12, 15 व 17 यामध्ये ठेकेदारांना कोणतीही नवीन कामं देऊ नयेत, तसेच या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि नवीन मंजूर कामासाठी दुसरे ठेकेदार नियुक्त करावेत। जे दर्जेदार कामं करतील, शिंदखेडा नगरपंचायतने याबाबत योग्य ती कारवाई केली नाही तर नागरिकांच्या प्रक्षोभाची जबाबदारी प्रशासनावर येईल असंही निवेदनात नमूद केलंय। हे प्रकरण आता संपूर्ण शहराच्या विकासाशी निगडीत ठरले। याच विषयावर प्रशासनाची पुढील कारवाई आणि ठेकेदारांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार। भ्रष्टाचार झाल्याची आम्हाला शंका आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12, 15 व 17 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपणास या निवेदन असे लक्षात आणून देते की या ठेकेदारांना ही कामे करण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत देऊ नये। किंबहुना नगराध्यक्ष म्हणून शिंदखेडा शहरात अशा ठेकेदारांना मंजूर झालेली कोणतीही कामे यांनी सुरू करू नये, तसेच त्यांना काळ्या यादी टाकावी अशी आमची मागणी आहे। आम्ही मागणी करीत आहोत। आता या नवीन मंजूर झालेल्या कामांना नव्याने प्रक्रिया समजून राबवून जुने ठेकेदार नियुक्त करावेत आणि त्यांच्याकडून दर्जेदार कामे करून घ्यावी। संबंधित ठेकेदारांनी आपल्या प्रभागात कामे सुरू केल्यास त्यांच्या जनतेस प्रबोधनास तोंड द्यावे लागेल आणि सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।